You're a superhero. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग भारी होणार आहे. तुम्ही बघा माझ्यासोबत एंडपर्यंत राहा. तर चालू आपण प्रीतमदाच्या सभेला. तर चला जाऊयात. भाईदादा मी आई वगैरे कुठे झाले सभेला मोपाडा कोणता सवार. तर चला मित्रांनो, मी आणि भाईदादा जातो पुढं. इथे मम्मी आहे, मम्मी आई आणि बाबा येतील. चला आपण जाऊ. दोघंच जण चाललो आहे आम्ही पुढं लावलेले आपण. तर चला आता जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वतः आनंद दिघे साहेब प्रीतमदादाच्या सभेसाठी आलेले आहेत. तुमच्या आणि आमच्या अंगावर गुलाल उडवण्याची सभा आहे आणि 100% आपल्या अंगावर गुलाल उडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या युवक आहेत, या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहेत. आपली निशाणी शिट्टी आहे, आपली निशाणी शिट्टी आहे. आणि शिट्टी वेगवेगळे प्रयोग करत असते. फक्त लाल भावट्यानं कामगाराच्या पक्षावरती लढणारा लाल भावटा या नावानं प्रसिद्ध असतात. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही काही आगरी कोळी आमच्या माता भगिनी, तुम्ही या ठिकाणचे वतनदार. समितीचे सभापती आदरणीय नारायणचंद गरज साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आणि जय म्हात्रे साहेब सगळ्यांना अभिवादन करतायत. उद्योजक आणि पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय जय म्हात्रे साहेब. बाकी सब भंगार है, प्रीतमदादा अंगार है, बाकी सब भंगार है. शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझा अस्तित्वाचा आणि संघर्षाचा लाल सलाम, लाल सलाम. संघर्षाचा वारसदार तू जनसामान्यांचा नेता आहेस. संघर्षाचा वारसदार तू जनसामान्यांचा नेता आहेस. उरणचा आमदार तूच होणार दादा, हा विवेक पाटील साहेबांचा आशीर्वाद आहे. मित्रांनो, हा मैदान आठवतोय ना, काही वर्षापूर्वी आदरणीय आपल्या विवेक पाटील साहेबांनी याच मैदानात क्रांतीचा ललकार केला होता. आणि आज पुन्हा एकदा हा क्रांतीचा ललकार या अजनबी मोहपाड्याच्या मैदानात साकार होतोय. खरंच ही सभा आपली विजयी सभा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतोय की या 23 तारखेला विजयाचा गुलाल उचलायचा लावायचा आहे आणि गुजरातचं पार्सल गुजरातला पार्सल पाठवायचं आहे. हा बालदी म्हणतोय पनवेलचं पार्सल. अरे बडव्या, हा पनवेलचं पार्सल नाहीये, हा आमच्या उरणचा भूमिपुत्र आहे. तुम्हाला सांगायचं आहे मला, आमच्या प्रीतमदादाचा जो मतदारसंघ आहे ना, गव्हाण कोपर, तो आमच्या उरण मतदारसंघात येतोय. मग मला सांगा, पनवेलचं पार्सल कोण? अरे गुजरातची दलाली करणारा, दिल्ली स्वराचे पाय चाटणारा तू आमच्या दादाला पनवेलचं पार्सल म्हणतोस. काही जण बडवे म्हणतात दादानी सुपारी घेतली. होय, सुपारी घेतली आमच्या दादानी. उरणचं भवितव्य घडवण्याची, महिलांच्या सुरक्षेची, युवकांच्या रोजगाराची, उरणकरांच्या आरोग्याची. या 5 वर्ष या बकासुराने 2019 मध्ये केलेले आश्वासनं पूर्ण केलीत का? मोहपाड्याच्या जनते हो, तुम्ही मला सांगा ना, तुमच्याकडे MGMचं हॉस्पिटल येणार होता, त्याची एक वीट तरी रचली का? अरे हा फक्त तुम्हाला भूलताबा देतोय. तुम्हाला एकच सांगतो, नजर रोखुनी नजरेमध्ये, नजर रोखुनी नजरेमध्ये विरोधकांना द्यावे उत्तर. अरे त्या भडव्या बालदीला सांगा, आमचा प्रीतम दादा आहे उत्तर. मित्रांनो, हा प्रचंड जनसमुदाय आज 23 तारखेचा पक्षाला नवसंजीवनी द्यायचे कार्य आदरणीय प्रीतम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून प्रीतम दादा हा नव्या क्रांतीचा युग प्रवर्तक आहे. अरे विवेक पाटील साहेबांनी या उरण मतदारसंघात एक निष्ठावंताचा नंदनवन बोलवला होता.
त्या निष्ठावंतांच्या नंदनवनाला ग्रहण लागले होते, पण त्या ग्रहणातून सुटका करून दिली ते आदरणीय पाटील साहेबांनी. जयम म्हात्रे साहेबांचा संघर्षाचा वारसा घेऊन त्यांचा पुत्र आज उरणच्या रणांगणात उभा आहे. मला सांगा, आज विवेक पाटील साहेबांनी जे कार्यकर्ते घडवले, मग ते जगदीश पवार साहेब असतील, गुजरातला पाठवूया आणि पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पुन्हा एकदा भडकवूया. इकू नका मातू नका, इकू नका मातू नका, शेकापचे शिट्टी वाजवल्याशिवाय गप्प राहू नका. लाल सलाम, लाल सलाम. प्रीतम दादा आगे बढ़ो. या पब्लिक बघा, जागा नाही त्यांना. त्यांच्या पुढं ऑफिसला चालले तरी. पाठवून अरे रोजगाराच्या नावाने तुम्ही शून्य आहात, तुम्हाला रोजगार देता नाहीत. आज युवक तडफडतोय, त्याच्याकडे रोजगार नाही आणि तुम्ही रोजगारची संधी देत नाही, पण उगाच नुसतं काही ना काही भरला मारायच्या. ग्रामीण भागासाठी संपवा, तर विकास होईल, आमच्या लोकांना रोजगार मिळेल. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला साहेबांना आपण आशीर्वाद द्यावा, मतदान करावं, ही पहिली कळकळीची विनंती तुम्हाला करतो. बंधूंनो, दादांना मतदान का करायचं? कारण दादा तुमच्या माझ्या घरातला आहे, तुमच्या माझ्या तालुक्यातला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची राजधानी म्हणून या रायगडाला निवडलं, या रायगडाच्या मातीतला एक तरुण तरुण घेण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभा आहे. आणि प्रीतम नावाच्या गरुडाचं पंख छाटू द्यायचं नाही, ही तुमची माझी भूमिपुत्रांची सर्वांची जबाबदारी आहे. बंधूंनो, मला सांगायचं आहे, महिला भगिनीवरती अन्याय अत्याचार, या ठिकाणी तरुण, या ठिकाणी अनेक आहेत. आज जे म्हात्रे साहेब व्यासपीठावरती बसलेले आहेत, अरे गेली 50-45 वर्ष झालं जय म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था असेल, या संस्थेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या प्रपंचाला रोजगार देण्याचं काम आदरणीय जय म्हात्रे साहेबांनी केलं. आणि आदरणीय साहेबांवरती त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केला. अहो, तुम्हाला जनाची नाही तर मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. अहो, जय म्हात्रे साहेब म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा. आदरणीय साहेबांनी कधी सुद्धा त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये एकाही व्यक्तीला त्रास दिला नाही. त्या जय म्हात्रे साहेबांवरती जर तुम्ही वाईट दृष्टीने त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत असाल तर माझा सवाल आहे लोकप्रतिनिधींना, अहो तुमच्या धमकच असेल, तुम्हाला लढायचंच असेल. माझ्या साहेबाचा पण काय बिघडलं नाही, भले 3.5 वर्ष जेलमध्ये असले तरी, पण बँक बुडाली तर या बँकेत काम करणारे हजारो कर्मचाऱ्यांचं संसार रस्त्यावर आणण्याचा पाप या महेश बालदेने केलेला आहे. या पापाचा घडा आज भरायचा आहे. मला महत्वाचा गोष्ट सांगायची म्हणजे हेच सांगायचं आहे, या प्रस्थानाचा आणि आपल्या दैवताला त्रास दिलेल्या या महाभागाला धडा शिकवायचा आहे. येत्या 20 तारखेला आपण प्रीतम जय म्हात्रे यांच्या समोरील शिटीचं बटन दाबून हजारोच्या मताधिक्याने प्रीतम भाईंना निवडून या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवूया. कशी आहे ती निशाणी, कशी आहे बघा, ती निशाणी डोळ्यांनी दिसते आणि कानाने ऐकायला येते. अरे असाच आम्हाला निशाणी पाहिजे होती, आणि असाच आम्हाला आमदार पाहिजे होता. आणि म्हणून त्या 20 तारखेला आपली मुलगी जर कुठे दिली असेल आजूबाजूच्या गावामध्ये, त्या मुलीला फोन करून विचारा, ए बाय तुझा नवरा कुठल्या पक्षात आहे. ती जर बोलली त्या भामट्यांच्या पक्षात आहे, तर तिला सांगा, ए त्या भामट्याला मत करू नकोस. शिटीला जावा, त्या कॅम्प्युटरवरती त्या मशीनवरती 6 नंबरचा बटन आहे. शिटीच्या बटनाच्या समोरचं बटन दाबा. आणि जोपर्यंत डोळ्यांनी शिटी दिसत नाही तोपर्यंत मतदानाच्या बाहेर येऊ नका. एवढंच या ठिकाणी आज जनतेला आवाहन करीन. आणि येत्या 20 तारखेला परत एकदा सांगतो, आमदार प्रीतम शेठ झालं यात मात्र शंका नाहीये. परत एकदा जोरात शिटी वाजवा, एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी कामगार पक्ष पिता मात्रे आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. अपनी निशानी सिद्धी. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या
लक्षात आली असेल की आपण घोषणा देतो, याच द्योतक या ठिकाणी सात्विकनं समजावून दिलंय की खरंच बच्चा बच्चा जानता है प्रीतम दादा सच्चा है. तेलाचा भाव वाढला की नाही? तेलाचा भाव 100 रुपयांनी वाढवले, सगळं भाव वाढवले आणि ही पैसे वसूल केले. एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने घेतले. हे आमचेच पैसे टॅक्स मधले, ते पैसे घेण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि गेल्या काही 2-4 वर्षामध्ये या सरकारने महाराष्ट्राचं नाव बदनाम केलं. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, याला विकत घे, ईडीचा धाक दाखव. आणि आपला चांगला पुरोगामी महाराष्ट्र याने संपूर्ण बदनाम केला. या भागातला सर्वात मुख्य विषय कुठला? बेरोजगारीचा प्रश्न. मला नवी मुंबई विमानतळ येतोय, त्याला नाव दिबा पाटलाचं झालंच पाहिजे. पंतप्रधान आले होते खारघरला, अजून घोषणा नाही केली, परंतु इथली जनता लढून त्या नाव दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारच्या छाताडावर बसून आम्ही दिबा पाटलाचं नाव घेणारच, हा आमचा निर्धार आहे. लक्षात ठेवा. तिथल्या नोकऱ्यावर अधिकार आपला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नोकऱ्या हे आपल्या आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन प्रीतमदादाच्या नेतृत्वाखाली सर्वांनी लढायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला हीच विनंती करतो की या 20 तारखेला प्रचंड अशी शिट्टी वाजून आपण 23 तारखेला काढू आणि आपल्या प्रीतमदादाला निवडून देऊ. आणि खऱ्या अर्थाने आमचे JM भाऊ आहेत, यांनी सामाजिक कार्य केलं, धार्मिक कार्य केलं. कुठल्याही सुखदुःखात गेल्या 50 वर्ष आमचे भाऊ प्रत्येकाच्या घराघरात जातात आणि त्यांची ही पुण्याई आपण 23 तारखेला आपण विजयी यात्रा साजरी करू, विजयी सभा साजरी करू. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि शिट्टी वाजवायला तयार राहा, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा येताना आता एक ते आले किती आणि गेलेही किती, आले किती गेले किती, उडून गेले सारे. संपला नाही आणि संपणार नाही शेका पक्षाचा दरारा, शेका पक्षाचा दरारा आहे ना, शेका पक्षाचा दरारा. लोक सांगतात शेका पक्ष संपला, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही सगळे रिकामे झालेत. या आमच्या बालदीजवळ, या आमच्या बालदीजवळ, आमची बालदी भरा. पण आमचा शेका पक्ष वाचवण्याचा जो भाऊनी आणि दादानी विडा उचललाय, तो शेका पक्ष आता पुढच्या 5 वर्षात जे गेलेले आहेत ते पण आपल्याकडे परत येणार आहेत. एवढी तयारी आपण आता इथे केलेली आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे भाऊ. सॉरी मी बोलतोय, नाईलाज आहे. आम्हाला सांगतात भाऊनी सुपारी घेतले, प्रीतम दादांनी सुपारी घेतले, म्हणे काय महेश बालदीला निवडून आणायची. अहो आम्ही काय चपला झिजवतो इथं तुम्हाला निवडून आणण्यासाठी? अहो तुम्हाला पाडायची सुपारी आम्ही इथे घेतले, तुम्हाला पाडायची सुपारी आम्ही घेतले. तुमच्यासाठी काय आम्ही झीज घेऊ? आमचा पक्ष वाढवण्याची सुपारी आम्ही घेतले. भाऊने आमचं कुटुंब वाचवण्याची सुपारी घेतले. जो कुटुंबाला आमच्या गलती लागली होती ती भरण्याची सुपारी आमच्या प्रीतम दादांनी भाऊनी घेतले. प्रीतम दादाला म्हणतात विकास कुठे काय, घाम पुसून पुसून बोलतात. विकासाचं बोला, विकासाचं बोला. अहो विकासाचंच बोलणार आहोत. प्रीतम म्हणे बच्चा आहे. अहो बच्चाने 29 तारखेला ऍडमिशन घेतला. बच्चा आता 20 तारखेला पेपर सोडवणार. बच्चा 23 तारखेला विधान भवनामध्ये 95% गुण शिट्टी वाजली निशाणी आपली, शिट्टी वाजली निशाणी आपली, आता लक्षात ठेवा एक नंबर आता होणार हो आमदार, आता होणार हो आमदार, एक नंबर आता होणार हो आमदार. मतदार बंधू भगिनीनो दादा बटन आता, प्रीतम दादांची आपल्या
चिट्टी आहे निशाणी. विजयाचा तो गुलाल उडवू, संघर्षाचा इतिहास घडवू. विजयाचा तो गुलाल उडवू, संघर्षाचा इतिहास घडवू. जनसेवेच्या मैदानातून जनसेवेच्या आज या मंचावरनं मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करेन की या दोघांना निर्वस्त्र करण्यासाठी आपण मंचावर यावं, माईकवर यावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गोपाळ पाटील साहेबांचं. पब्लिक प्रीतम दादा म्हात्रे यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या या सभेमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींना मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणखी एक सक्त ताकीद आणि सूचना आहे. प्रीतम दादांच्या बरोबर कुठल्याही कार्यकर्त्यांनी स्टेजवर येऊ नये. प्रीतम दादा बरोबर कुठल्याही कार्यकर्त्यांनी स्टेजवर येऊ नये. आदिवासी कराडी मराठा आगरी टोळी जीवन मूलभूत घटनावरती लढले निर्णय. विरोधकांच्या कूटनीतीला विरोधकांच्या कूटनीतीला शिवायचा आपल्या प्रीतम दादांना आता उदार करायचा. आपल्या प्रीतम दादांना आता उदार करायचा. आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर. दिवा पाटील विवेक पाटील जयं म्हात्रे थोर. आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर. दिवा पाटील विवेक पाटील जयं म्हात्रे थोर. विमानतळाला दिवा प्रीतम दादांना विनंती करतो आधी आपण सभेला अभिवादन करावं. शेतकरी कामगार पक्षाची कार्यप्रणाली नाही. लाल बावटा इथे फडकतो लोकहिताच्या कामी. शेतकरी कामगार पक्षाची कार्यप्रणाली नाही. पब्लिक मित्रांनो, पब्लिक शेतकरी कामगार पक्षाचा विकास हो! शेतकरी कामगार पक्षाचा विकास हो! कोण आला रे, कोण आला, शेता पक्षाचा वाघ आला, कोण आला रे, कोण आला. शेता पक्षाचा वाघ आला. भाई प्रीतम म्हात्रे आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भाई प्रीतम म्हात्रे आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी कामगार पक्षाचा विकास हो! लाल बावटा की जय, झेंडा की जय.
धन्यवाद. मी प्रीतम दादांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रीतम दादांचं स्वागत करूया. आणि प्रीतम दादांना विनंती करतो की आपण प्रथम गणपती बाप्पाचं पूजन करावं, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हम तुम्हारे साथ हैं. एक नंबर. मोबाईल पडला मित्रांनो. नाही दाखव ना. माजी कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही प्रीतम दादाला विजयी करण्यासाठी पेटून उठलेले आहात, पण आपला हा उत्साह 20 तारखेपर्यंत टिकवायचा आहे. मतपेटीतलं दिसू द्या तुम्ही काय काम केलंय ते. तर माझी विनंती आहे आपण बसून घ्या. प्रीतम दादा तुमच्या भेटीला येतात. मी सन्माननीय सदावर आगमन झालेलं आहे. जयंतभाई पाटील साहेबांचं स्वागत. मी राकेश खारकर आणि त्यांच्या सहकार्यानं विनंती करेन की आपण जयंतभाईंचं स्वागत करावं. शेतकरी कामगार बक्षीस तो पूजना म्हणून ओळखले जाणार आपले जयंत पाटील साहेब. जुगाराचे अड्डे निर्माण करायचे नसतील तर या बालदी आणि मनोहर भोईरला त्यांची जागा दाखवावी लागेल. आज तरुण पिढी नशेच्या आहारी गेलेली आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो अल्पवयीन मुलं गर्दुली झालेली पाहतो. गेल्या वर्षी उरणच्या रेल्वे स्टेशन जवळ एक अपघात झाला. तो अपघात भाजपच्या कार्यकर्त्याच्या मुलांनी गर्दुल्यांनी तो अपघात केला. रणहित बेजबाबदारीनं 3 माणसं मारली. त्यांना सोडवण्याचं काम, तिथल्या पोलीस प्रशासनाला अडचणीत आणण्याचं काम या महेश बालदीने केलं. म्हणजे गर्दुल यांचा साथ देणारा हा आमदार आहे. आपल्याला बालदी याला आपल्याला काढावंच लागेल. आपली स्पर्धा जरी या दोघांची असली, व्यक्तिशा भीतीचा स्पर्धा मानत नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं, ज्या उमेदीने या ठिकाणी प्रीतम दादांचं जे स्वागत केलेलं आहे, मगाशी मी उल्लेख केला की माझ्या उरण तालुक्यामध्ये 100% प्रीतम दादा आघाडी असणार आहे. परंतु तो या ठिकाणचा सगळा तुमचा जनसमुदाय पाहिल्यानंतर मला निश्चित खात्री झाली की आमचा उरणकरांचा तुम्ही पनवेल आणि खालूपरवाले पराभव करणार. आता देखील मित्र महेश बालदी आणि मनोहर भोईर हे दोघं स्वतः जाहीर सभांमध्ये सांगतात की आम्ही दोघं मित्र आहोत, मित्र होतो आणि आहोत. आता हे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं आहे मी एका ताटात जेवलो. आता हा महेश बालदी मारवाडी आहे, निश्चितच तो मांसाहारी नसणार. मग तो आग्र्याच्या ताटात काय खात होता? आगरी, कराडी, कोळी आणि मराठा समाजाचा आपला बहुसंख्य समाज, याच्यामध्ये आपला अल्पसंख्याक आहे, आपला मागासवर्गीय समाज सुद्धा आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आगरी, कराडी, कोळी आणि मराठा समाज आहे. या समाजांच्या मित्राच्या ताटात तो जेवला असं सांगतो. मग तो काय खात होता? आता फक्त ताटात जेवल्याचं त्यांनी सांगितलं, पण सोबत ते जुगार खेळतात. जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांना प्रोटेक्शन देतात. हे त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय का? आणि मित्र, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, तो ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी ठकोसला निर्माण केलेला आहे की जसं काय इथून तो फोन मोदीला लावणार आणि मोदी तो सांगेल ते करणार, अशा प्रकारचं स्वतःच
मोठेपणा गेल्या 5 वर्षामध्ये लोक हा मनाम होईल. मागच्या 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं मी, आता परत सांगणार नव्हतो, पण हा टायर चोर एकच वादा, प्रीतम दादा, भाई प्रीतम दादा आगे बढ़ो, प्रीतम दादा आगे बढ़ो. म्हणजे एक देश पातळीवरचा दलाल तर दुसरा बुजगावणा. म्हणजे तो मनोहर भोईर स्वतःच्या पायावर ठीकसं उभा पण नाही राहू शकत. प्रश्न जनतेचे सोडवता तर राहिलं दुसरं बाजूला. त्याचं उदाहरण सांगतो या ठिकाणी. हा महेश बालदी किती नीच आहे आणि हा मनोहर भोईर किती कुचकाम आहे हे मी नाही बोलत, या ठिकाणी बोलतोय. पण त्यांनी दोघांबाबतीत ज्या जाहीर सभांमध्ये सांगितलंय तेच मी या ठिकाणी सांगतोय. तर सांगितलं आम्ही मित्र आहोत. तर महेश बालदीने पहिली सुरुवात केली. सांगितले की हा मनोहर भोईर लायकीचा नाही, तुमचे प्रश्न कसा सोडवणार, याच्या पुरीचं ऍडमिशन मी केलं. हे मी बोलत नाही, हे जाहीर सभांमधून हा हरामखोर महेश बालदी बोलला. कोणा बाबतीत? त्याच्या मित्रा बाबतीत. कशातला मित्र? तर जुगारातला. की त्याच्या मुलीचं ऍडमिशन मला करावं लागतंय, हा काय लायकीचा आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी मनोहर भोईरनी नसलेली ताकद दाखवून आव आणून त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. मग केलास तर काय झाला? कमिशन घेतलास. केलास तर काय मेहरबानी नाही केली, पैसे घेतलास. हे मनोहर भोईरने सांगितलं, जाहीर सभांमधून सांगितलं. म्हणजे मित्रत्वाच्या सुद्धा लायकीचे दोघेही नाहीत, लायकीचे दोघेही नाहीत. आणि मनोहर भोईर हा तर बुजगावणा आहे. तो उभारला माहिती आहे ना, त्याला जर सोडला तो खाली पडते. शारीरिक व्यंगावर नाही बोलत. त्याची प्रशासनामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्य होण्याची सुद्धा लायकी नाही. जैन भाई, मी आपली माफी मागतो. त्या मनोहर भोईरला संधी का मिळाली मित्रांनो? मीच तो गोपाल पाटील. मी उरणकर आमदार, माझा उरणकर झाला पाहिजे या हक्काने देणारा. दुसऱ्या वेळेला मला लोकांनी दोष दिला. ते गोपाल पाटील तुम्हालाच उरणचा आमदार पाहिजे होता, नाही तर विवेक पाटील पडणं शक्य नव्हतं. मी बोला जरूर, मी उरणकर आहे, मला उरणचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि मी सुद्धा 30-35 वर्ष काम करतो. मलाही वाटतं की मी आमदार व्हावं म्हणून. पण तुम्ही निवडताना जुगार खेळणारा, रात्रभर जुगार खेळणारा आणि सकाळी 11 वाजता उठणारा माणूस नेमला, तुम्ही निवडला. त्याच्यात माझा काय दोष? फरक लक्षात घ्या. प्रीतम मात्र आपला सुशिक्षित आणि अतिशय सौम्यपणे सगळ्यांना आदर करून करणारा, 2 वेळा पनवेलमध्ये नगरसेवक निवडून आला, विरोधी पक्ष नेता म्हणून. आणि जे मात्र हे आज या ठिकाणी व्यासपीठावर आहे ते नगराध्यक्ष सुद्धा होते, परंतु अतिशय इथल्या समस्त समाजाच्या उपयोगी पडणारा आणि कुणालाही कुणाच्या एकाचा येता दुसऱ्याला न सांगणारा, अतिशय दान केलं किंवा मदत केली त्याचा कधीही गाजावाजा त्यांनी केला नाही. त्यांचा तो चिरंजीव आहे. आजच्या घडीला त्यांच्याकडे, त्यांना आवश्यक आहे तेवढे पैसे त्यांच्याकडे आहेत. आमदार बनल्यावर त्यांना कमिशन खाऊन जनतेकडे दुर्लक्ष करणार नाहीत असं मला ठामपणे वाटतं. त्यांना आपण हजारो मतांनी निवडून आणूया इतकं बोलतो आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाथ वरती, हाथ वरती. लड़ेंगे, लड़ेंगे, लड़ेंगे. प्रीतम मात्रे को लाल सलाम, लाल सलाम. प्रीतम मात्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. प्रीतम मात्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. मित्रों, या रसायनीला विधानसभेत जातील अशी मी अपेक्षा बाळगतो. मी पुन्हा एकदा घोषणा देतोय, मी पुन्हा एकदा घोषणा देतोय. घोषणा इकडे एवढ्या जोरात गेल्या पाहिजेत की उरणला बादलीला ऐकायला गेल्या पाहिजे.
लढेंगे लढेंगे सभा आहे. आज ही शेवटची सभा आहे. उद्यापासून प्रचार बंद होईल 5 वाजता. आणि म्हणून या ठिकाणी मी एकच सांगेन, अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. प्रीतम म्हात्रे टाइगर है, टाइगर है. आणि म्हणून मला वाटतं मी चिकार बोलू शकतो, पण आता 10 मिनिटं राहिली. प्रीतम म्हात्रेला बोलायचं राहिलं नाही. उमेदवारांनी बोललं पाहिजे, त्याची शेवटची मीटिंग आहे. परंतु मला वाटतं या मतदारसंघामध्ये पनवेल उरण या मतदारसंघामध्ये तरुण नेतृत्व येते. विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की यातल्या औद्योगिकरण इथलं होणारी ही 3री मुंबई, याच्यामध्ये आपल्याला तरुण उमेदवार आपण मुद्दाम दिलेला आहे. आणि या सर्वांगीण मी भरपूर बोलू शकतो याच्यावर, परंतु या ठिकाणी जो विकास होणार आहे त्याच्यामध्ये आपला रक्तामाक्ताचा प्रतिनिधी आपल्याला तिथे पाठवायचा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन, बोरिवलीकरांना पण आश्वासन देईन की प्रीतम म्हात्रे आमदार झाल्यानंतर हे वेगळं काम होईल. आणि काँग्रेसला पण धन्यवाद देईन. काँग्रेस इथे काम करते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विभागामध्ये शेतकरी कामगार पक्षाकरता ज्या आमच्या नेत्यांनी आयुष्य झटवले, माननीय दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, आमचे शंकर शेठ या विभागाचे नेते, अशा नेत्यांना नमन होऊन नमस्कार करून आज आपल्या या सभेला महाराष्ट्र राज्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो. ते वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, पण ते राज्यामध्ये काम करतात म्हणून मी त्यांना नमस्कार करतो. आज मी आपल्या समोर मुद्दामून विनंती करण्याकरता उभा आहे. मला इथं कोण गद्दार बोलले, काय बोलले, मी त्याला उत्तर देण्याकरता त्यांची लायकी सुद्धा नाही. अशा माणसाला मी उत्तर देणार नाही. परंतु माझा इथं वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी बंधू, त्याचप्रमाणे आपण सर्व जमलेले इथं या प्रीतमवर आणि शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, मी आपल्याला विनंती करण्याकरता उभा आहे. मी, माझा मुलगा, वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी आणि आपण या विभागाचे सर्व प्रेम करणाऱ्या पक्षाचे नेते मंडळी आणि तरुणांच्या ताब्यात दिलेला आहे. एवढंच मी आपल्याला आज सांगतो. ज्याप्रमाणे शंकरशेठ पाटील यांनी 1990 साली अशा जाहीर सभेत सांगितलं होतं की माझा मुलगा विवेक पाटील याला मी पक्षाकरता देतो, त्याप्रमाणे त्यांनी चांगलं काम केलं होतं. म्हणून मी आपल्या समोर आज विनंती करतो, येत्या 20 तारखेला आपण प्रीतम जयम म्हात्रे देण्याची का आम्हाला हौस नव्हती, परंतु आणखी प्रीतम म्हात्रे उभे केल्यानंतर जयम म्हात्रे हा थोडासा नाव आहे समाजामध्ये, म्हणून ते दिलाय प्रीतम जयम म्हात्रे. आणि त्याच्या 6 नंबरच्या बाजूच्या शिट्टीवर आपण बटन दाबून
त्यांना भरघोस मताने निवडून द्या आणि त्यांना संधी द्या आपली सेवा करण्याची, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय भारत. पाणी ऐकण्यासाठी आपण सारेजण उत्सुक आहात. ते आपले आमदार, मी भावी आमदार म्हणणार नाही, आपला आमदार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्रीतम दादा म्हात्रे यांचं. प्रीतम म्हात्रे आगे बढ़ो. प्रीतम म्हात्रे आगे बढ़ो. प्रीतम म्हात्रे आगे बढ़ो. कोणाला रे कोणाला. भाई प्रीतम दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. प्रीतम दादा आगे बढ़ो. भाई विवेक पाटील साहेब तुम आगे बढ़ो. विवेक पाटील साहेबांचा दादा. ओके, आज खरं बोलायचीच इच्छा नाही, कारण मला वाटतं आजची काय 23 तारखेची सभा आहे की काय असं मला वाटायला लागलं. सर्व थोर पुरुषांना नतमस्तक होतो. आदरणीय दिभा पाटील साहेब, आदरणीय प्रभाकर पाटील साहेब, आदरणीय दत्तूशेठ पाटील साहेब तात्या, आदरणीय वाजेकर साहेब, आदरणीय शंकरशेठ पाटील यांना देखील नतमस्तक होतो, अभिवादन करतो. आणि आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना देखील अभिवादन करतो. आत्ताच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांनी, जयंत भाईंनी मला टायगर भूमिका दिली, टायगर उपमा दिली. भाई एकच सांगतो, पनवेल उरण खालापूरमध्ये अभी शेतकरी कामगार पक्ष जिंदा है और टायगर भी जिंदा है. हे तुम्हाला सांगतो. हे मला काही जास्त हे असे वाक्य जमत नाही, कारण आपण ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत. परंतु भाईंनी पण असं कधीतरी बोलल्यावर आपली पण छाती भरून येते, म्हणून बोललो. भाई असतायत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या स्टेजवरच्या नेत्यांसाठी झाल्या पाहिजे, कारण शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कष्ट करणारा पक्ष, ही एक व्याख्या आहे. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यशाळा. इथे हे कार्यकर्ते याच्यातूनच नेता बनतो, स्टेजवर येतो. मग कधीतरी एखाद्या नेत्याला वाटतं तो दुसरीकडे जातो, पण त्यांना माहिती नाही हे कार्यकर्ते जाग्यावर आहेत, त्या नेत्याला परत जागेवर बसवल्याशिवाय राहत नाही. हे देखील शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. आज मी खरे बरेच मुद्दे, मी गेल्या 3 सभांमध्ये त्या भागाची परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या भागात तर एवढे प्रश्न आहेत की मी काय बोलू, परंतु आता माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. मी मोजके तुम्हाला सांगतो की हे जे आता विद्यमान आमदार आणि होऊन गेलेले आमदार, या दोघांबद्दल आज बोलावं लागेल. कारण HOCची जागा BPCLला दिली हे सगळ्यांनी सांगितलं, परंतु ते मूळ कारण मला सांगायचं आहे. HOCची जागा तुम्हाला सांगतो 2000 आता या 5 वर्षांमध्ये 2019 पर्यंत गेली नव्हती. ही कोणामुळे गेली नव्हती BPCLला माहिती आहे? शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील साहेबांमुळे गेली नव्हती. आणि हे आत्ताचे व्यापारी आमदार कोण कोण काय दलाल म्हणतोय, काय म्हणतोय, जे काय आहे ते आहे, पण हे या 5 वर्षात घडलं. भाई HOC मध्ये 2,500 ते 3,000 कामगार होते आणि आता सध्या BPCL मध्ये 250 ते 300 कामगार आहेत. बरोबर आहे का? म्हणजे 10% आलं. आणि या 250 ते 300 मध्ये आपल्या भागातले, या खालापूर पनवेल उरण भागातले किती? फक्त 14 जण आहेत. म्हणजे किती पर्सेंटेज आले? 0.23% आले. म्हणजे असे आपल्याला देशोधडीला लावणारे आमदार मला कळतच नाही, हे चुकून कसे काय निवडून दिलेत, मला काय कळलंच नाही. हे कशामुळे निवडून दिले ते देखील तुम्हाला सांगणार आहे. 2019ला आमदार विवेक पाटील साहेबांचा बँकेचा विषय, कर्नाळा बँकेचा विषय काढला, तेव्हा आपल्या जिथल्या जनतेचे बऱ्याच जणांचे पैसे असतील
ती जनता शांत बसली, काही जण दुसरीकडे गेली, काही जणांनी मौन बाळगलं की बाबा नाही आता पैसे बुडाले. आत्ता 5व्या वर्षात आपण आहोत, 97% लोकांचे पैसे व्याजासहित परत मिळाले. महाराष्ट्रात एकमेव बँक अशी आहे की जिचे पैसे परत मिळाले, परंतु तेव्हाची वेळ निघून गेली. आमदार साहेब थोडक्या मतांनी पडले. मग तुम्हाला सांगतो आता नवीन विषय काढलाय. माझ्या वडिलांवर, जयंत म्हात्रे साहेबांवर, भाऊंवर गुन्हा दाखल केलाय, फ्रॉडचा गुन्हा. 72 वर्षात फ्रॉडचा गुन्हा पहिल्यांदा पडलाय. आणि पक्षाचे गुन्हे, लढ्यातले गुन्हे अनेक पडले, परंतु मला भाऊंनी बाजूला, पहिल्यांदा आमच्या घरात गणपतीला 4 दिवस भाऊ नव्हते, आमच्या घरात सगळे शांत होते 72 वर्षात पहिल्यांदा. आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, एकट्याला घेतलं की प्रीतम, मी सगळं रिपोर्ट बघितलंय, तुझ्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरले, ज्येष्ठ आशीर्वाद देत आहेत. त्यांना 10 दिवसाच्या इंटेरियमवर त्यांना बाहेर सोडले त्यांना. तर त्यांनी सांगितलं पुन्हा मला वाटत नाही की बेल होईल, कदाचित मी जेलमध्ये राहीन, परंतु या जनतेसाठी तुला लढायचं, मी जेलमध्ये राहिलो तरी चालेल, अशा पद्धतीची. इथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कधी बोलत नाही, आज ते पहिल्यांदा बोलले. भाई बोलले टायगर, भाऊ बोलले मी मुलाला बहाल केलाय. हे काय खोटं नाटक करायला बोलत नाही. ही जनता पैसे देऊन नाहीये, हे शेतकरी कामगार पक्षाने कमवलेलं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी ते सगळे आलेले. आज पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो की येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिथे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होते, नोकर भरती होणारे 25-30 हजार नोकऱ्या, याच्यावर खरं या आमदारांनी बोलायला पाहिजे. प्रशिक्षण शिबिरं घ्यायला पाहिजे. ही शिबिरे देखील आम्हालाच घ्यायला लागतात, आम्ही तर घेणार. आणि ती घेतली आणि मुंबई एअरपोर्टला 44 जणांना गेल्या 1.5 महिन्यात नोकरी लावून आम्ही यशस्वी करून दाखवली. हे आमच्या कामातून दिसतं. मोरबे डॅमवाल्यांचं काय अवस्था आहे, काय अवस्था आहे सांगा तुम्ही मोरब्याच्या. अहो या आमदार तिथे येतात, सांगतात तुम्ही जर लढा केलात, तुम्ही जर याला उपोषणाला बसलात तर सत्य ते मला काही करता येणार नाही. जर केलात तर काय बोलले सांग, काय बोलले हे आमदार महेश बालदी, काय बोलले, तुम्ही मेलात तरी बघायला येणार नाही, अशा परिस्थितीचं वाक्य ते बोलतायत. हे कितपर्यंत योग्य आहे. आमच्या इथली मोपाड्यातली झोपडपट्टी, संत सेवालाल नगर इथली झोपडपट्टी ही कायम अरे तुम्हाला सांगतो, शेका पक्ष, हे बस, शेका पक्ष काय करू शकतो तुम्हाला सांगतो. हे बस वेळ, शेका पक्ष काय करू शकतो तुम्हाला उदाहरण देतो. पनवेल नगरपालिकेत माझेच वडील जयंत म्हात्रे साहेब नगराध्यक्ष होते. त्यांनी या झोपडपट्टीवासियांना नगरसेवक केलं. अभयारण्यामध्ये थिएटर, नंतर तिथे काय ऍडव्हेंचर पार्क, वॉटरफॉल बनवणार होते. त्यांच्या गेल्या वेळेच्या 2019च्या वचननाम्यामध्ये. अरे कशाला खोटं बोलता. आता खोटं बोलून बोलून माझ्या आदिवासी बांधव त्यांची इज्जत काढली, आपल्या आगरी कोळी मराठी बांधवांची इज्जत काढली. आता तुम्ही किती पैसे वाटा, ही जनतांना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. तुमच्याकडे किती पैसे आहेत ना, ही जनताच बघेल. आणि आता मला खरोखर तुम्हाला मनातून सांगतो, मला काळजी करण्याचं कारण नाही, कारण माझी निवडणूक आता तरुणांनी हातात घेतले, त्यामुळे मला काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि पंतू काका या स्टेजवर बसलेत, ज्येष्ठ आपल्यावर असे हात ठेवायला बसलेत, त्याच्यामुळे ते पण सुदृढ होऊन त्यांची भाषण, ममता माझी बायको, तिला रेकॉर्डिंग करायला लावलं आणि मला पाठवायला लावलं, हे ऐका. आणि ती मला सांगते हे भाषण ऐका, ते कसे बोललेत बघा. मी बोललो त्यांना खूप करण्याची वेळ नाही, ती दाखवा तुम्ही. आता व्हिडिओ लाव रे, तो आता नको, खूप व्हिडिओ लावले, आता प्रॅक्टिकल काम करायला प्रीतम म्हात्रे आलाय, हे तुम्ही लक्षात घ्या. हे व्हिडिओ तुम्ही लावा, दाखवा. पण हे मी तुम्हाला सांगतो, मला काही हे एवढं आज एवढं बघून खरोखर तुम्हाला सांगतो भरपूर काय काय बोलायचं होतं. माझ्या आदिवासी बांधवांचं, माझ्या गावातल्या रस्त्यांचं, वाड्यांच्या रस्त्यांचं, लाईट पाणी, कुठे गेलो तिथे काय सांगतात,
या वावरलेच्या इथे वाडीत वर गेलो. गेल्या 10 वर्षापूर्वी विवेक पाटील साहेबांनी रस्ता बनवला होता. आजपर्यंत साधा खड्डा देखील भरला नाही. अशा बऱ्याच ठिकाणी सांगतात. मग तुम्ही सांगा, आता वेळ आले का नक्की आपल्याला आमदार बनायची? नाही, मला खरं सांगा की वेळ आले का आता आमदार बनण्याची? तुम्हाला विश्वास आहे का प्रीतम म्हात्रे काम करू शकतो? की तुम्हाला वाटतं फक्त हा मोठ्या बापाचा मुलगा, असं वाटतं का? नाही, खरं सांगा. हा आवाज त्या बालदी आणि मनोहर भोईरांना जाऊ दे. खरं सांगा. तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं मला पण आता अल्टिमेटम आलाय शेवटची. नाही, ठीक आहे, हरकत नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं आता सगळ्यांना चान्स दिल्या, तुम्ही एक संधी मला द्या. हा प्रीतम म्हात्रे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ठेवणार नाही, हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि एवढ्या आदिवासी बांधवांना देखील ऐका, जो आपला अपमान झालाय. मी एकच उदाहरण देतो की आदिवासी बांधव आमच्या कंपनीत, वडिलांच्या कंपनीत 30 वर्षापासून आहेत. त्यातलाच एक मुलगा आमच्या खालापूरला असतो, 30 वर्ष झाली, शंकर म्हणून नावासहित सांगतो. त्यांच्या मुलाला इज्जत काढणं तर सोडून द्या, अपमान करणं सोडून द्या, त्याच्या मुलाला सिव्हिल इंजिनियर बनवून आमच्या कंपनीमध्ये काम करायला ठेवलेलं आहे. हे अशा प्रकारे सन्मान करावा लागतो. हे काही येड्या गबाळ्याचं काम नाही. आणि महेश बालदीनं सांगतो, तुम्ही किती लोक काढा, जी लोक आता तरुण माझ्यासोबत येतात, सगळ्या पक्षातून प्रवेश करतायत. सगळ्या पक्षातून प्रवेश, मंडळांचे सदस्य येतात, काही क्रिकेट सदस्य येतात, उघडपणे फिरतात. त्यातल्या सोनारी गावच्या 3-4 महेश बालदींनी काढलं. ते आले म्हणून ते आले. मग मी महेश बालदींनाच डायरेक्ट चॅलेंज केलं. महेश बालदीने सांगितलं, तुमच्या धमक आहे ना तेवढे तुम्ही काढा, हा प्रीतम म्हात्रे त्याहून एक जास्त लावून दाखवेल, त्या दिवशीच लावून दाखवेल, एवढं सांगितलं. अरे हे आम्ही कुठे कमिशन खायला मला आमदार नाही व्हायचंय, मला कुठे काय करायला आमदार नाही, का गाडीवर शिक्का लावायला आमदार नाही बनायचंय. कंपनीत 5000 लोक काम करतात, 47 वर्ष कंपनीला झालेत. हा दांडगा अनुभव माझ्या वडिलांपासून आम्ही शिकतोय. त्यामुळे कसे कुटुंब चालवायचे, कसे कुटुंबांना आधार द्यायचं, हे आम्हाला माहिती आहे. तुमच्याकडे किती कामाला आहेत सांगा. अहो, तुम्ही कामाला असलेले काढले, तुम्ही काय आम्हाला शिकवणार कोणाला काय करायचं? त्यामुळे मला वाटतं एवढंच तुर्तास बास. ज्या पद्धतीनं आज तुम्ही सगळे राहिलात, येत्या 3 दिवस अजून बाकी आहेत. 20 तारखेला आपण नक्की बॅलेट मशीनवर, EVM मशीनवर 6 नंबरला प्रीतम JM म्हात्रे हे नाव असणार आहे. त्याच्या पुढे शिट्टी निशाणी असणार आहे. आपण या शिट्टीच्या पुढचं बटन दाबायचंय आणि जोरात शिट्टी 23 तारखेला वाजवायची, एवढंच सांगतो. आणि मला वाटतं आपण ज्या आशेने आणि ज्या माझ्यावर अपेक्षेने आपण आलात, त्या अपेक्षांचा प्रीतम म्हात्रे कधीच भंग होऊन देणार नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रीतम दादा. फक्त 2 मिनिटं बसा. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. शेतकरी प्रीतम दादांच्या नेतृत्वावर अनेक जणांनी विश्वास ठेवलेला आणि आज या ठिकाणी मोपाड्यातील असंख्य कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत वेळेची मर्यादा पाळून. साऊंड मित्रांनो, आता सभा झालेली आहे, थांबल्यात बघा. फोटो काढलाय आपण. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जेवायला. हिमालय पंजाबला आपण जेवायला आलो. ती जण आलो. आपली बिर्याणी आलेली. व्हिडिओ एअरड्रॉप करून घेतो मी. बोलोय मस्त की आता लाईम सोडा मागितलाय तर पिऊयात. उडता तो सगळा डोल्यात.
तर मित्रांनो आता जेवलो आहे आपण, चाललो आहे घरी. मोबाईलमध्ये 1% स्विच ऑफ होईल बहुतेक, तर चला जाऊयात घरी. लावली इथं गाडी. तर आता आलो आहे घरी, जेवून मिळून झालो. सभा पण आपली एक नंबर झालेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. ब्लॉग स्किप नका करू, मी सगळं ऐका ते काय काय बोलतात ते. ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.